चला तर विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 8.2 बघूया. क्वाड्रिलॅटरल कन्स्ट्रक्शन अँड टाइप्स नावाचा हा जो चॅप्टर आहे क्लास 8चा, तर त्याच्यात प्रॅक्टिस सेट नंबर 2 पाहिजे. चालू करतोय. तर हे काही जॉमेट्रिकल टूल्स तुमच्या डोळ्यासमोर दिसत आहे बघा. ठीक आहे, हे अशा गोष्टी तुम्हाला लागणार आहे. रुलर लागणार, स्केल लागणार, त्याच्यानंतर प्रोटेक्टर लागणार, कंपॉस लागणार. या तिन्ही चारी गोष्टी तुमच्या जवळ असणं आवश्यक आहे. तर स्टार्ट करूया. तुम्ही तुमचे टूल्स घेऊन बसा बाळांनो. तर हे लेक्चर स्टार्ट होते. काय सांगताय बघा लेक्चर. ड्रॉ रेक्टँगल एबीसीडी. बरं, सच दॅट लेंथ ऑफ एबी किती सेंटीमीटर आहे? 6 सेंटीमीटरची लेंथ ऑफ एबी आणि बीसी काय? पहिले एक रफ वर काढून घ्या. लेंथ ऑफ ए बी सी डी. ठीक आहे, लेंथ ऑफ ए बी सी डी. ए बी सी आणि काय डी. ए बी सी आणि काय डी. ए बी किती दिली रे? 6 सेंटीमीटर. बीसी 4.5 सेंटीमीटर. तर रेक्टँगलच्या काही प्रॉपर्टीज तुम्ही माहित पाहिजे. रेक्टँगलच्या अपोजिट साईड कशा असतात? इक्वल असतात. आणि अँगल मात्र प्रत्येक अँगल किती डिग्रीचा असतो? 90 डिग्रीचा असतो. हा 6 आहे तर हा पण 6 राहणार. हे 4.5 आहे तर हे पण किती राहणार? 4.5 सेंटीमीटरचं राहणार. ठीक आहे. तर हे प्रत्येक अँगल किती डिग्रीचा राहणार? 90 डिग्री, 90 डिग्री, 90 डिग्री. तर बघूया, स्टार्ट करू. सगळ्यात पहिले एक स्केल घ्या. त्याच्यात 6 सेंटीमीटर लेंथ एबी घेऊन टाका. किती मीटर घ्या? लगेच सगळ्यांनी माझ्या सोबतच करायचंय बाळांनो. 6 सेंटीमीटर घ्या. तर 6 सेंटीमीटर एबी घेऊन टाका. 6 सेंटीमीटर. ठीक आहे. तर हा एबी किती सेंटीमीटरचा झालेला आहे? 6 सेंटीमीटर. ठीक आहे. हे अंतर 6 सेंटीमीटर घेतल्यानंतर बीसी मध्ये कंपॉस घ्या. बीसी याच्यात माप घ्या 4.5 सेंटीमीटर. किती मीटर? 4.5 सेंटीमीटरचं माप घ्या. आणि हे माप घेतल्यानंतर 2 जागेवर मार्किंग करायची आपल्याला. किती जागेवर मार्किंग करायची? 2 जागेवर. बघा, हे 2 जागेवर मार्किंग कशी होणार? 4.5. तर इथून मार्किंग करणं आहे तुम्हाला. इथून मार्किंग करणं आहे 4.5 सेंटीमीटर. तर इथं लोखंडी टोक ठेवा आणि मार्किंग करणं आहे राजावर. इथं एक मार्किंग करा. ठीक आहे, ही एक मार्किंग केली. परत ओके, हे असं चालूच ठेवा. थोडीशी टूल्स ऑपरेट करताना वेळ लागेल पण काही अडचण नाही. इथं पण 4.5च मार्किंग करणं आहे तुम्हाला. ठीक आहे. ही मार्किंग घ्या. ही मार्किंग कितीची घ्या? 4.5 सेंटीमीटर. ठीक आहे, 4.5 सेंटीमीटर 2 जागेवर. आता काय करा, 90 डिग्री मध्ये असतात. प्रत्येक अँगल किती डिग्री मध्ये असतो? 90 डिग्री. इथं याच्यावर परपेंडिक्युलर टाका. ठीक आहे, तर याच्यावर परपेंडिक्युलर टाका. किती डिग्री मध्ये? 90 डिग्री मध्ये. 90 डिग्री कुठे? इथं आहे. मग इथं स्केल. तर ही स्केल कशी करणार? ही रेड पट्टी घेतली 90 डिग्री मध्ये आणि ही स्केल काढली. ठीक आहे. आता हे या टोकाला सरकवा. का? कारण की किती सेंटीमीटर होतं आपलं ते? पहिली लेंथ किती सेंटीमीटरची होती? 6 सेंटीमीटर. 6 सेंटीमीटर कुठे? इथं बघा, इथून 6 सेंटीमीटर. इथून आपल्याला मार्किंग करायची 6 सेंटीमीटर. लक्षात आहे. इथं सुद्धा 90 डिग्रीचं घ्या बाळांनो. किती डिग्रीचं घेणार? 90 डिग्री. परपेंडिक्युलर टाका. हा 90 डिग्रीचा परपेंडिक्युलर घेऊन ही 2 लाईन आलं. आता काय करणार? या दोन्ही लाईनला जॉईंट करून टाका. दोन्ही लाईनला जॉईंट करून टाका. दोन्ही लाईनला जॉईंट करून टाका. हा तुमचा तयार झाला रेक्टँगल. किती डिग्री मध्ये? हा 6 सेंटीमीटर आहे तर हा पण 6 सेंटीमीटर आहे. हा 4.5 सेंटीमीटर आहे तर हा पण 4.5 सेंटीमीटर आहे. आणि प्रत्येक अँगल हा 90 डिग्री मध्ये रेक्टँगलच आहे. ठीक आहे. हा प्रत्येक किती डिग्री मध्ये आहे? 90 डिग्री मध्ये. तुम्ही थोडंसं इरेजर घेऊन इथं थोडंसं रब करू शकता. ठीक आहे, इथं सुद्धा तुम्ही रब करू शकता. इथं सुद्धा रब करू शकता. ठीक आहे. आणि अशा पद्धतीने ही तुमची जॉमेट्री तयार झाली. याला नामकरण करा. ए बी आणि काय? सी डी. अशा पद्धतीने करा बाळांनो. काय करणार? 6 सेंटीमीटरची एक लाईन ड्रॉ करून घ्या. नंतर कंपास मध्ये 4.5 सेंटीमीटरचं माप घ्या. इथं लोखंडी टोक ठेवा. असा एक कंस मारा.
इथं एक लोखंडी टोक ठेवून इथं एक आर्क काढा आणि आर्क काढल्यानंतर इथं मात्र हा तुमचा 90 डिग्रीचा प्रोटेक्टर ठेवा आणि डॅश करा, तिथून 90 डिग्री ठेवा, एक डॅश करा आणि दोघातून लाईन ड्रॉ करून घ्या. ठीक आहे. आणि ही लाईन ड्रॉ केल्यानंतर ही लाईन ड्रॉ केल्यानंतर ही लाईन ड्रॉ करून टाका. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुमचा हा रेक्टँगल तयार होतोय. ठीक आहे. ओके. चला पुढचा प्रश्न बघूया. काय पुढचा प्रश्न बघा. त्यांचं सांगणं आहे की बाबा 5.2 सेंटीमीटरचं एक स्क्वेअर ड्रॉ करा. बर, स्क्वेअर तर सोपंच आहे. एक स्केल घ्या, स्केल मध्ये माप घ्या. किती माप घेणार? 5.2 सेंटीमीटर. ठीक आहे. रफ वर्कची काही गरज नाही कारण की सगळ्या साईड सारख्याच. 5.2 5.2. ठीक आहे. हे माप घेतलं मी 5.2 सेंटीमीटर. ते 5.2 चं माप घेतल्यानंतर कंपास मध्ये पण 5.2 चं माप घ्या. 5.2 5.2 5.2 5. हा, हे झालं 5.2 चं माप. काय करणार? स्क्वेअर आहे ना, ऑल डायरेक्शन मध्ये इथं ठेवा लोखंडी टोक आणि इथून तुम्ही काय करणार? मार्किंग करू शकता. 5.2 ला इथून मार्किंग करा. ठीक आहे. परत हेच माप सरकलं नाही पाहिजे. परत लोखंडी टोक घ्या, परत मार्किंग करा, परत मार्किंग करा. ठीक आहे. हे माप दोन्ही जागेवर माप. हा, आता 90 डिग्री मध्ये याच्यावर परपेंडिक्युलर टाकून द्या. ठीक आहे. या टोकाला 90 डिग्री मध्ये. हा, परत या टोकावर पण 90 डिग्री मध्ये टाका. 5.2 सेंटीमीटरच होतं ना. हा, 5.2 सेंटीमीटर बरोबर. 5.2 सेंटीमीटर आपलं कुठं माप आहे? इथं माप आहे बघा. तर इथं 90 डिग्री परपेंडिक्युलर टाका या पॉइंटला. ठीक आहे. या पॉइंटला लक्ष द्या. किती सेंटीमीटर? 90 डिग्री. तर इथं ही लाईन मी ड्रॉ केली. नंतर ह्या दोन्ही लाईनी काय करा? जॉईंट करून टाका. सेम पाठीमाग जसा प्रश्न होता त्याच पद्धतीने हा प्रश्न आहे. ठीक आहे. तर ही लाईन तुम्ही ड्रॉ करायची आहे. ही लाईन अशा पद्धतीने हा तुमचा काय तयार झाला? क्वाड्रिलॅटरल. याचं नाव द्या W, त्याच्यानंतर X, त्याच्यानंतर Y. ठीक आहे. आणि त्याला नंतर देणार Z. ऑल साइड किती सेंटीमीटरच्या? 5.2 सेंटीमीटर. 5.2 सेंटीमीटर. 5.2 सेंटीमीटर. ठीक आहे. एकच माप घ्यायचे. सोपा प्रश्न होता. क्वेश्चन नंबर 2 हा झालेला आहे. 5.2 5.2 5.2 5.2 4 माप घ्यायचे आणि डायग्राम ड्रॉ करायचे. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन नंबर कितवा आहे आता? 4th. सेकंड झाला वाटतं. थर्ड बघा. काय थर्ड क्वेश्चन? ड्रॉ के एलिमेंट. याच्यात such that its side is a 4 सेंटीमीटर. बर, अँगल मेजरमेंट ऑफ के मात्र 75 डिग्रीचा पाहिजे. चला एक लाईन तर ड्रॉ करा 4 सेंटीमीटरची. 4 सेंटीमीटरची. ठीक आहे. ही झाली 4 सेंटीमीटर. याला नाव द्या के एलिमेंट. साइड, साइडचं काहीतरी नाव द्या. के एल नाव देऊन टाका याला. के आणि एल. एक मिनिट इरेज करू. किती सेंटीमीटर लागते? 4 सेंटीमीटर. हे माप घेतलं 4 सेंटीमीटर. बघा हे 4 सेंटीमीटर. काय नाव द्यायला? के आणि एल. आता अँगल एम मेजरमेंट ऑफ के किती डिग्रीचा पाहिजे? 75 डिग्रीचा. हे तुमचा कंपास घ्या. 75 डिग्री ठेवा. थोडंसं याला खाली करा. 75 डिग्री. 75 डिग्री 70 आणि इथं मात्र किती? 75 डिग्री. इथं 75 डिग्री आहे आणि ही लाईन ड्रॉ करू. ठीक आहे. हे 75 डिग्रीचं माप घेतलंय. 75 डिग्रीचं माप घेतलं. आता काय करायचंय? ड्रॉ रोम्बस. आता रोम्बसचा अर्थ काय होतो? सगळ्या ऑल साइड इक्वल असतात
आणि सगळे अँगल मात्र किती डिग्रीचे असतात? 75 डिग्रीचे. किती डिग्रीचे राहणार? 75 डिग्री. तर आता 4 सेंटीमीटरचं रोम्बस इथं, ही साईड, इथून पण तुम्ही किती काढणार? 75 डिग्री. ठीक आहे. कारण रोम्बस मधल्या ज्या साईड असतात एक दुसऱ्याला पॅरलल असतात. सपोज मी ही लाईन पुढे काढली आणि असा अँगल, करस्पॉन्डिंग अँगल हे मात्र 75 डिग्रीचे असतात. म्हणजे ही लाईन इथे ड्रॉ केली, हे पण 75 डिग्री. ठीक आहे. हां, असं 75 आहे, परंतु अशी अँगल दोघांची ॲडिशन जास्त असते. 180 आणि 75 म्हणजे हा 105 डिग्रीचा अँगल तयार होतो. किती डिग्रीचा होतो? असा जर बघितलं तर 105. ठीक आहे. आणि आता आपल्याला काय करणार आहे? 4 सेंटीमीटर. ऑल साइड आर रोम्बस कशा असतात? सारख्या असतात. तर 4 सेंटीमीटरचं मी याच्यात माप घेतोय. 4 सेंटीमीटरचं माप घ्या. एक्झॅक्टली 4 सेंटीमीटर. हां, हे 4 सेंटीमीटरचं माप घ्या. इथं लोखंडी टोक ठेवा. इथं मार्किंग करून घ्या. परत इथं होय, सॉरी, डायग्राम थोडीशी चुकली आपली. थोडीशी डायग्राम चुकली. काय चूक झाली बघा? 4 सेंटीमीटर हे जे आहे ना, आपण पूर्ण लाईन ड्रॉ केली. आपल्याला 4 सेंटीमीटरवरच माप घ्यायचं आहे. 4 सेंटीमीटरवर. किती सेंटीमीटरवर आहे? 4. तर 4 सेंटीमीटर तर इथंच बसणार आपण. ओके. बरं, हा प्रश्न थोडंसं रफ कर, परत सांगतो. टाइम लिहून घे. लिहिलं? इरेज करू? बघा, क्वेश्चन नंबर 3, ड्रॉ अ रोम्बस KLMN. तर रोम्बस तुम्हाला माहित पाहिजे राजावर, रोम्बस कसा असतो. रोम्बस पहिले रफ डायग्राम काढून घ्या. रोम्बस अशा पद्धतीचे असणार, ज्याचे साईड ह्या मात्र कशा असतात? पॅरलल आणि इक्वल. पॅरलल आणि काय? इक्वल ज्या साईड असतात त्याला रोम्बस म्हणतोय आपण. तर रोम्बसची साईड मात्र 4 सेंटीमीटर आहे. ही 4 आहे, तर ही पण 4, ही पण 4 आणि ही पण 4. ठीक आहे. यांच्यातला अँगल मात्र 75 डिग्रीचा आहे. तर हा अँगल सुद्धा 75चाच पाहिजे. इकडचा किती होणार तुमचा? 105 डिग्री होणार, कारण दोघांची बेरीज ही 180 डिग्री असते. ठीक आहे. तर अशा पद्धतीने ही डायग्राम आपण ड्रॉ करूया आणि रोम्बस कॅल्क्युलेट करूया 4 सेंटीमीटरचं. ठीक आहे. तर बघा, 4 सेंटीमीटर स्केलवर माप घ्या. इथून हे 4 सेंटीमीटरचं माप घेतलंय. ठीक आहे. आता कंपासमध्ये 4 सेंटीमीटर माप घ्या. इथं लोखंडी टोक ठेवा आणि इथं मार्किंग करा. ठीक आहे. इथं मार्किंग करा. परत लोखंडी टोक इथं ठेवा. परत तुम्ही मार्किंग करा 4 सेंटीमीटरचं. परत 4 सेंटीमीटरचं मार्किंग करा. केली? अच्छा, नाही केली. हे 2 जागेवर मार्किंग करून ठेवा. ठीक आहे. ही मार्किंग केली, दोन्ही जागेवर मार्किंग केली. आता काय करायचं तुम्हाला? अँगल घ्यायचा आहे. किती डिग्रीचा घ्यायचा आहे? हा अँगल घ्यायचा आहे तुम्हाला. पहिला अँगल किती डिग्रीचा दिला आहे? 75 डिग्रीचा. 75 डिग्रीचा. तर हा 75 वरच सिलेक्ट केलेला आहे मी. हा 75 वर सिलेक्ट केलेला आहे. आणि हा इथं पण सुद्धा 75 वरच पाहिजे. किती? 75. तर हा झाला 75. ठीक. तर याला नाव देऊ आपण. याला नाव देऊ, हे 75 डिग्री, 75 डिग्री, अशा पद्धतीने हे नाव. ठीक आहे. आणि ही लाईन तुम्ही आता ड्रॉ करून घ्या. हा तुमचा झाला तुमचा रोम्बस. रोम्बसच्या सगळ्या साईड कशा असतात? इक्वल. ही लाईन ड्रॉ करून घ्या. ठीक आहे. ही हा पॉइंट किती सेंटीमीटरचा आहे? हा सगळ्या 4 सेंटीमीटर. हे 4 सेंटीमीटर
हे सुद्धा 4 सेंटीमीटर आणि हे सुद्धा किती 4 सेंटीमीटर आणि हा अँगल मात्र किती डिग्रीचा 75 डिग्रीचा. तर हा 75 डिग्रीचा रोम्बस आपण ड्रॉ केलेला आहे. ठीक आहे, त्याला नाव देण्यासाठी KLMN नाव द्या, KLM आणि काय या. रोम्बस कशाला म्हणतात बाळांनो, ज्याच्या ऑल साइड पॅरलल असतात. ठीक आहे, समोरच्या बाजू या पॅरलल असतात. तर ह्या KN च्या समोरची लाईन आहे LM, KL च्या समोर आहे NM आणि अँगल मात्र सारखा. ठीक आहे, हा झाला क्वेश्चन क्रमांक तुमचा दुसरा. तिसरा झालाय आता जॉमेट्रिकल टूल्सची काही गरज पडणार नाही. पुढचे सगळे प्रश्न आपण विदाउट जॉमेट्रिक टूल्स यूज करू. आता जॉमेट्रिक टूल्सची काही गरज नाही. क्वेश्चन नंबर 4, 5, 6 यांना जॉमेट्रिकल टूल्सची मात्र काही गरज नाही. एक डायगोनल ऑफ रेक्टँगल 26 सेंटीमीटर अँड वन साइड इज 24 सेंटीमीटर. डायगोनल दिलेलं एक रेक्टँगल काढलाय. इकडे बघा, हा एक रेक्टँगल. आता तुम्ही डायरेक्टली अशा पद्धतीने करू शकता. सपोज हा रेक्टँगल आहे, याचं नाव द्या AB आणि काय CD. त्याचा डायगोनल किती दिलेला आहे 26 सेंटीमीटर. किती दिला 26 सेंटीमीटरचा डायगोनल दिला. 26 सेंटीमीटरचा डायगोनल दिला आणि त्याची जी साइड आहे ही मात्र किती दिली 24 सेंटीमीटर. ही 24 सेंटीमीटरची दिली. तर फाइंड द अदर साइड. तर समजा हे बेस काढू, बेस काढू. बेस काढायचं आहे आपल्याला. बेस किती आहे तर इफ डायगोनल रेक्टँगल 26 सेंटीमीटर, वन साइड इज 24 and find the other side. तर अदर साइडच काढायची. तर इन फिगर क्वाड्रिलॅटरल ABCD, ABC आणि काय D. डायगोनल आर इन ट्रायंगल नाव द्या ABC, इन ट्रायंगल ABC. AC इज इक्वल टू तुम्हाला दिलं 26 सेंटीमीटर. 26 सेंटीमीटर AC इज इक्वल टू 26 सेंटीमीटर. ठीक आहे, हां. तर AC दिलेलं आहे 26 सेंटीमीटर. आता पुढे पहा BC दिलेलं आहे 24 सेंटीमीटर. 24 सेंटीमीटर. हां, तर AC मात्र काय डायगोनल आणि BC मात्र हाईट ऑफ ट्रायंगल. ठीक आहे, तर यूज पायथागोरस. का बर? कारण की रेक्टँगल मध्ये each angle of rectangle is 90 degree. रेक्टँगल इज किती डिग्रीचा असतो 90 डिग्रीचा. 90 डिग्री. बाय युजिंग theorem of Pythagoras. using theorem चालत नाही रे. theorem हँग पडलंय. theorem of पायथागोरसचा थेरम यूज करू आपण. पायथागोरसचा थेरम यूज केल्यावर काय राहणार AC चा स्क्वेअर इज इक्वल टू AB चा स्क्वेअर प्लस BC चा स्क्वेअर. AC किती आहे 26, याचा स्क्वेअर. AB माहित आहे का नाही. BC माहित आहे 24 चा स्क्वेअर. AC म्हणजे 26 चा स्क्वेअर म्हणजे 676. AB माहित नाही, AB चा स्क्वेअर माहित नाही. 24 चा स्क्वेअर माहित आहे 576. हे 576 इकडून काय झाले मायनस 576. तर AB स्क्वेअर किती येणार तर हे 100 आलं आणि बोथ साइड टेकिंग स्क्वेअर रूट. लिहा वाटल्यास बोथ साइड टेकिंग स्क्वेअर रूट. तर 100चा स्क्वेअर रूट किती येणार 10 आणि AB चा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कट झाला तर AB किती येणार 10. मग अदर साइड विचारली होती त्यांनी. फाइंड द अदर साइड ऑफ रेक्टँगल. तर अदर साइड किती राहणार रेक्टँगलची 10. किती राहणार 10. ही 10 तर ही पण किती राहणार 10 आणि ही 24 आहे तर ही पण 24. मग तुम्ही काढली AB 10 आणि बघा आन्सर चेक करा एकदा.
10 आहे का. लेंथ ऑफ अदर साइड ऑफ रेक्टँगल इज 10 सेंटीमीटर. इथे लिहू शकता लेंथ ऑफ अदर साइड ऑफ रेक्टँगल इज 10. ठीक आहे. तर हा अतिशय सोपा प्रश्न होता. इथं थोडंसं पायथागोरसचा थेरम यूज केलेला आहे बाळांनो, कारण की प्रत्येक अँगल हा रेक्टँगलचा किती डिग्रीचा असतो, 90 डिग्रीचा असतो. किती डिग्रीचा असतो. हा, तर याच्यात ॲक्युरेट डायग्राम काढायची काही गरज नाही, फक्त समजण्यासाठी. जर ए बी माहीत नाही आहे, बी सी दिलेलं आहे 24, ए सी डायगोनल दिलेलं आहे 26, तर तुम्हाला बाय युझिंग द काही प्रॉपर्टीज आहे रेक्टँगलच्या की सगळ्या साईड मात्र पॅरलल असतात आणि प्रत्येक अँगल हा मात्र 90 डिग्रीचा असतो. तर मी ट्रायंगल एबीसी पायथागोरस थेरम यूज केला. एबीचा स्क्वेअर बीसीचा स्क्वेअर आणि एसीचा स्क्वेअर ही व्हॅल्यू पुट केली. 676 576चा सबट्रॅक्शन 100 आणि 10. ठीक आहे. हा प्रश्न तुमचा झालेला आहे चौथा. तर आता पाचवा प्रश्न बघा. लेंथ ऑफ डायगोनल ऑफ रोम्बस. आता रोम्बस म्हणजे माहित पाहिजे तुम्हाला. रोम्बस म्हणजे काय. क्वेश्चन नंबर आहे आपला पाचवा, ज्याच्या ऑल साइड कशा असतात इक्वल. एखादा चौकोन बॉक्स घेतला आणि एका साईडला जर फोर्स लावला तर ती जी फिगर तयार असते त्या फिगरला म्हणतात रोम्बस. ठीक आहे. रोम्बस एबीसीडी याच्यात काय दिलेलं आहे, 16 सेंटीमीटर आणि 5 सेंटीमीटर दिलेलं लेंथ ऑफ रेक्टँगल. तर बीडी डायगोनल दिलेले आहे, एक डायगोनल 12 आणि एक डायगोनल 16. तर डायगोनल एक दुसऱ्याला बायसेक्ट करत असतात. ठीक आहे. तर एक रोम्बसची डायग्राम काढून घेऊ. माझ्यामध्ये रोम्बस शेप बघू. हा रोम्बस. इथे रोम्बसचा शेप काढू. हा रोम्बस कोण आहे, हा रोम्बस आहे. ह्या फिगरला म्हणतात रोम्बस. ठीक आहे. तर हा रोम्बस जर घेतला तुम्ही तर हे रोम्बस, या रोम्बसचं नाव काय नाव द्या, ए बी सी डी. ए बी आणि काय सी डी. इथं डस्टर घेतो मी, डस्टर हे इरेज होत नाही वाटत. हां, ए बी सी डी. तर बघा हे रोम्बस आहे. आता रोम्बसची एक प्रॉपर्टी लक्षात ठेवा. रोम्बसच्या ज्या साईड असतात त्या एक दुसऱ्याला डायगोनल जे असतात ना एक दुसऱ्याला बायसेक्ट करतात. किती डिग्रीमध्ये, 90 डिग्रीमध्ये. आणि दोन इक्वल पार्टमध्ये तोडतात. 90 डिग्री किती डिग्रीमध्ये आहे, 90 डिग्री. मग त्यांनी दिलं लेंथ ऑफ डायगोनल्स. एक जो डायगोनल आहे काय नाव त्याचं, बी सी, जो आहे सगळ्यात मोठा 16 सेंटीमीटरचा आहे. समजा बी डी इज 16 सेंटीमीटर. आणि दुसरा जो डायगोनल आहे ए सी हा मात्र 12 सेंटीमीटरचा आहे. तुम्हाला काय विचारलं, फाइंड द साइड अँड पेरीमीटर ऑफ द रोम्बस. बरं, साइड काढा आणि पेरीमीटर काढा. चला काढूया. बरं मला सांगा, हा जर 16 सेंटीमीटर आहे तर हा भाग किती राहणार याचा, 8. हा किती राहणार, 8. हा 12 आहे, तर याचा अर्थ हा किती राहणार, 6. आणि हे किती डिग्रीचा आहे, 90 डिग्रीचा. मग इथं लिहा तुम्ही वाटल्यास. काय लिहिणार, इन नाव द्या क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी इज रोम्बस. काय आहे, रोम्बस. हां, त्याच्यात ए सी अँड बी डी आर डायगोनल. आणि प्रॉपर्टी डायगोनल आर बायसेक्ट इच अदर. बायसेक्ट इच अदर. एक दुसऱ्याला दुभाजकतात, बायसेक्ट करतात. मग तुम्ही लिहू शकता, जर तुम्हाला इथं नाव द्या वाटलं, सेंटर जो आहे त्याचं नाव द्या ओ. जर तुम्हाला डी ओ जर काढायचं आहे तर डी ओ जर काढायचं तर डी ओ इज द हाफ ऑफ डी बी. मग हाफ ऑफ डी बी मात्र किती दिला, 16 आणि बे 8 16. म्हणजे डी ओ किती राहणार आहे, डी ओची लेंथ किती राहणार, लेंथ ऑफ डी ओ मात्र 8 सेंटीमीटर. त्याच पद्धतीने दुसरं काढा. दुसरं ए ओ जर काढायचं तुम्हाला, ए ओ कॅल्क्युलेट करायचं तर ए ओ इज द हाफ ऑफ डायगोनल ए सी. हाफ ऑफ ए सी डायगोनल किती आहे, तर ए सी आहे किती सेंटीमीटर आहे,
AC किती सेंटीमीटर आहे 12. किती सेंटीमीटर आहे AC किती सेंटीमीटर 12. बेस आहे का 12. तर AO मात्र किती आहे 6 सेंटीमीटर. AO किती आहे 6 सेंटीमीटर. म्हणजे लेंथ ऑफ AO 6 सेंटीमीटर आहे. मग आपल्याला 6 सेंटीमीटर काढलं. मग हा एक ट्रायंगल तयार झाला. एन ट्रायंगल DOA किंवा AOD. मग AOD मग DO जो आहे DO इज परपेंडिक्युलर टू AO. ठीक आहे. मग बाय युजिंग पायथागोरस थेरम लावावं लागेल आपल्याला. इथं का नाही लावावं लागेल? लावा लागणार. तर साईड काढायची. मग AD चा स्क्वेअर इज इक्वल टू AO चा स्क्वेअर प्लस OD चा स्क्वेअर. AO चा स्क्वेअर प्लस OD. हे बघा, हा ही साईड AO आहे आणि ही साईड काय OD. दोघांचा स्क्वेअर करा. AO किती आहे 6 चा स्क्वेअर. OD किती आहे 8 चा स्क्वेअर. 6 चा स्क्वेअर 36, 8 चा स्क्वेअर 64. 36 64 झाले 100. म्हणजे AD चा जो स्क्वेअर आहे तो 100 आहे. मग टेकिंग बोथ साइड स्क्वेअर रूट. AD चा स्क्वेअरचं स्क्वेअर रूट काढा, 100चं स्क्वेअर रूट काढा. तर AD किती आलं? AD 100चं स्क्वेअर रूट आलं 10. AD आहे 10. AD आहे 10. तर बाळांनो ऑल साइड रोम्बसच्या कशा असतात? इक्वल. प्रॉपर्टी आहे ऑल साइड ऑफ रोम्बस आर इक्वल. ऑल साइड ऑफ काय? रोम्बस आर इक्वल. तर मग सगळ्या साइड मात्र किती आहे 10. मग पेरिमीटर काढा. आणि अजून काय विचारलं? पेरिमीटर ऑफ द रोम्बस. फाइंड द साइड ऑफ पेरिमीटर. मग साइड कोणकोणत्या? AB इकडे पहा, AB 10, BC 10, त्याच्यानंतर CD सुद्धा 10 आणि AD सुद्धा 10. आणि शेवटचा प्रश्न आहे पेरिमीटर ऑफ रोम्बस. पेरिमीटर जर काढायचं रोम्बसचं तर 10 प्लस 10 प्लस 10 प्लस सम ऑफ ऑल साइड किती राहणार? 40 सेंटीमीटर. सम ऑफ ऑल साइड म्हणजे पेरिमीटर. आणि इथं बघा आन्सर चेकआउट करा 40 सेंटीमीटर आहे का. ठीक आहे. साईड काढली आणि पेरिमीटर विचारलं, पेरिमीटर सुद्धा काढलं. ओके. अशा पद्धतीने हा प्रश्न तुमचा इथं झालेला आहे. क्वेश्चन क्रमांक 5. आता क्वेश्चन क्रमांक कितवा आहे? 6 आणि 7. 6, 7 किती राहिले? 2च राहिले. चला बघूया फास्ट. 6 आणि 7 करून देऊ. 6 आणि 7. 6. Find the length of diagonal of square with the side 8 cm. Find the length of diagonal. स्क्वेअर काढायचा एक स्क्वेअर. जॉमेट्रिकल शेपच घेतो मी डायरेक्ट स्क्वेअर. हा स्क्वेअर आहे. काय दिसतोय बाळांनो? हा स्क्वेअर ज्याच्या सगळ्या साइड मात्र काय? फाइंड द लेंथ ऑफ डायगोनल. स्क्वेअर विथ साइड 8 सेंटीमीटर. ठीक आहे. ही 8 सेंटीमीटर साइड 8 सेंटीमीटर. इथेही 8 सेंटीमीटर, इथेही 8 सेंटीमीटर, इथेही 8 सेंटीमीटर. डायगोनल काढायचं आहे बाळांनो. नाव द्या ABCD. ठीक आहे. काय प्रॉपर्टी लक्षात ठेवा डायगोनलची? काय पहिली प्रॉपर्टी? इन क्वाड्रिलॅटरल ABCD आर स्क्वेअर आहे. स्क्वेअरची प्रॉपर्टी लक्षात ठेवा. पहिली प्रॉपर्टी ऑल साइड आर इक्वल. त्याच्यानंतर ऑल साइड बोथ अपोजिट साइड आर पॅरलल.
आणि each angle is right angle 90 डिग्री म्हणजेच राईट अँगल ही एक प्रॉपर्टी आहे कशाची डायगोनलची म्हणजे स्क्वेअरची तर स्क्वेअर मग ड्रॉ द डायगोनल BD कोणता ड्रॉ केला BD तर इन फिगर ट्रायंगल DCB ठीक है इन फिगर DCB DC is perpendicular to DC therefore DC square plus CB square is equal to DB चा square by using Pythagoras theorem चलिए Pythagoras theorem यूज करू आपण मग DC किती 8 याचा स्क्वेअर CB किती 8 याचाही स्क्वेअर हां CB पण 8 DB माहित नाही 8 चा स्क्वेअर 64 हे 64 DB मात्र आपल्याला अजून माहित नाही 128 DB स्क्वेअर बोथ साइड टेकिंग स्क्वेअर रूट 128 अंडर रूट ऑफ DB स्क्वेअर तर DB म्हणजे काय 64 गुणिले 2 64 2 28 तर 64 चा स्क्वेअर रूट किती असतो 8 आणि रूट 2 तसेच तर DB ची व्हॅल्यू आली 8 रूट 2 किती आली मग 8 रूट 2 काय करायचं होतं फाइंड द लेंथ ऑफ डायगोनल therefore length of diagonal are 8 रूट 2 सेंटीमीटर ओके कळलं बाळांनो हा एक स्क्वेअर घेतला स्क्वेअरच्या सगळ्या साइड सारख्या असतात तर डायगोनल काढायचं होतं आणि हे आपण डायगोनल काढलेलं आहे ठीक आहे आता आजचा शेवटचा प्रश्न बघूया काय दिलंय या प्रॅक्टिस सेटचा प्रश्न शेवटचा मेजर ऑफ वन अँगल ऑफ रोम्बस इज 50 डिग्री फाइंड द मेजर रिमेनिंग 3 अँगल्स तर मेजर द 3 अँगल्स मेजर करायचे आहे तर किती राहणार तर इंटेरियर अँगलची बेरीज किती असते ती लक्षात ठेवायची 180 डिग्री असते रोम्बस काढ दिलेला आहे बघा रोम्बस शेप रोम्बस काढायचा आहे आपल्याला हा रोम्बस आहे ठीक आहे हा रोम्बस आहे त्याचा एक अँगल किती डिग्रीचा दिलेला आहे 50 डिग्रीचा सपोज हा अँगल दिला 50 डिग्रीचा हा दिला 50 डिग्रीचा मेजर द रिमेनिंग अँगल आणि हा अँगल काढायचा बरं हा पण काढू अपोजिट अँगल किती असणार आहे हे पण 50 तर हे पण 50 मग 180 मधून 50 मायनस करा म्हणजे किती राहणार 130 ना हां 130 तर हे 130 तर हे पण किती राहणार 130 तर रिमेनिंग अँगल विचारले तर ओरली सुद्धा हा प्रश्न सॉल्व्ह झालेला आहे त्याला नाव द्या ए बी आणि काय सी आणि डी मग लिहा अँगल क्वाड्रिलॅटरल ABCD आर रोम्बस काय आहे तो रोम्बसची प्रॉपर्टी काय ऑल साइड आर पॅरलल अँड इक्वल given angle C is 50 degree sum of interior angle of rhombus is 180 degree rhombus is 180 degree तुम्ही सांगा अँगल D प्लस अँगल C इज इक्वल टू 180 डिग्री तर अँगल C दिलेला आहे अँगल D माहित नाही अँगल C दिलेला आहे किती डिग्री दिला 50 डिग्री 180 तर बघा तर हे 180 इकडे मायनस होतील अँगल D काढायचा आहे 180 मायनस 50 डिग्री तर 180 मायनस 50 किती राहणार बोला
130 डिग्री. किती डिग्री? 130 आणि 50 130 डिग्री. मग आता अँगल डी इज इक्वल कॉन्ग्रुएंट टू अँगल बी. किती डिग्री? 130 डिग्री. अँगल आर अपोजिट अँगल मग तो काढला. आणि अँगल सी इक्वल कॉन्ग्रुएंट टू अँगल ए. हे किती डिग्री? 50 डिग्री. कारण की ऑपोजिट अँगल आहे. अपोजिट अँगल जे काढायचे ते काढले. अँगल ए काढला 50 डिग्री, अँगल सी काढला 50 डिग्री, अँगल बी काढला 130 डिग्री आणि अँगल डी काढला 130 डिग्री. ठीक आहे. तर इथं हा प्रश्न संपलेला आहे. प्रॅक्टिस सेट सुद्धा संपलेली आहे राजाओ. थोडंसं सगळे अँगल आपण इथं तुमचे काढलेले आहे. ठीक आहे. तर वेगवेगळ्या स्कूलमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने सांगता. तुम्ही ही पद्धत जरी यूज केली तरी काही अडचण नाही. ठीक आहे. तर हे सगळे लेक्चर, व्हिडिओ लेक्चर प्राईड ग्रुप ऑफ एज्युकेशन या ॲप्लिकेशनवर स्टोअर आहेत. तुम्ही तिथं जा, फ्री स्टडी मटेरियल बघा आणि क्लास 8 बघा. त्याचे सगळे व्हिडिओ तुम्हाला दिसतील. त्याच्यासोबत प्राईड रायडर सर या यूट्यूब चॅनलवर पूर्ण A to Z लेक्चर तुमचे अवेलेबल आहे. प्रत्येक एक प्रश्न तुमचा प्रॅक्टिस सेटचा अवेलेबल आहे. तर कंटिन्यू बघत राहा आणि मित्रांना सांगा, शाळेतही कळवा, विद्यार्थ्यांना सांगा. तुमचे मित्र जे असतील त्यांना सांगा प्राईड रायडर सर या यूट्यूब चॅनलवर प्राईड रायडर सर हे कंटिन्युअसली लेक्चर घेत आहे. धन्यवाद. पाणी प्यावं लागेल.